तर झालं असं, वाजत गाजत काठी दारात आली. काठीचं पूजन केलं आणि नंतर मुलांना झोपवून काठी त्यांच्या अंगावरून बाजूला घेत होते. असं का करतात याचं कारण मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. आणि मग सुरू झाला बिरोबाचा खेळ. आधी छोटी पिल्लं आणि नंतर मोठी माणसं असं मस्त खेळाचं प्रदर्शन केलं. देवाचा लंगर तोडून खेळ संपला. अशीच आपली परंपरा मोठ्यांकडून नवीन पिढीला शिकवली जाते आणि ती अमर राहते. तळी भंडार करून खेळाची सांगता झाली. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आवडलं असेल तर फॉलो करा.